हॅलो, वेलकम टू अवर न्यू चॅनल HSC लर्नर्स. आज आपण यामध्ये 16वा चॅप्टर जो की क्लास 12वीचा 16वा चॅप्टर सेमीकंडक्टर डिव्हायसेस याविषयी पूर्ण डिटेल्समध्ये स्टडी करणार आहोत. यामध्ये 2 पार्टमध्ये आपण हा पूर्ण धडा चॅप्टर कवर करणार आहोत पूर्ण मराठीमध्ये. देन सेमीकंडक्टर डिव्हायसेसकडे जाण्याआधी आपण बघूयात सेमीकंडक्टर म्हणजे काय. तर सेमीकंडक्टरची डेफिनेशन या ठिकाणी लिहिली आहे. मटेरियल हुज कंडक्टिव्हिटी इज बिटवीन कंडक्टर अँड इन्सुलेटर. तर कंडक्टर म्हणजे वाहक किंवा करंट ज्यातून फ्लो होतो. तर इन्सुलेटर म्हणजे असे ज्यातून करंट फ्लो होत नाही. तर ज्यांची कंडक्टिव्हिटी ही बिटवीन म्हणजे मध्ये कंडक्टर आणि सेमीकंडक्टर यांच्यामध्ये असते त्यांना आपण म्हणतो सेमीकंडक्टर. देन सेमीकंडक्टरचे 2 प्रकार पडतात. एक आहे इंट्रिन्सिक आणि एक आहे एक्स्ट्रिन्सिक. तर इंट्रिन्सिक म्हणजे प्युअर, तर एक्स्ट्रिन्सिक म्हणजे इम्प्युअर. ज्यावेळेस आपण एखाद्या प्युअर सेमीकंडक्टरमध्ये इम्प्युरिटी ॲड करतो, तर त्या प्रोसेसला आपण म्हणतो डोपिंग. व्हेन वी ॲड इम्प्युरिटी इन सेमीकंडक्टर दिस प्रोसेस इज कॉल्ड डोपिंग. ओके. देन इंट्रिन्सिक जे आहे त्याचे 2 प्रकार पडतात, एक पी टाईप आणि एन टाईप. तर एक्स्ट्रिन्सिकमध्ये 2 प्रकारचे आपण इम्प्युरिटी ॲड करतो. तर एकीला आपण एन टाईप इम्प्युरिटी म्हणतो किंवा एन टाईप सेमीकंडक्टर, तर दुसऱ्याला पी टाईप सेमीकंडक्टर. एन टाईप सेमीकंडक्टर म्हणजे ज्यांची असे एलिमेंट ॲज अ इम्प्युरिटी वापरणं ज्यांची व्हॅलेन्सी किंवा शेवटच्या कक्षेत 5 इलेक्ट्रॉन असतात, पेंटाव्हॅलेंट म्हणतो आपण त्यांना. तर पी टाईप म्हणजे असे एलिमेंट ॲज अ इम्प्युरिटी आढळणं टाकणं की ज्यांचे यांची व्हॅलेन्सी जे आहे ती 3 असते. तर 5 व्हॅलेन्सी असणाऱ्यांना काय म्हणतो आपण, 5 व्हॅलेन्सी असणाऱ्यांना आपण म्हणतो एन टाईप आणि 3 व्हॅलेन्सी असणाऱ्याला आपण म्हणतो पी टाईप. 3 व्हॅलेन्सी म्हणजे शेवटच्या कक्षेत 3 इलेक्ट्रॉन आणि या ठिकाणी 5 इलेक्ट्रॉन. तर 5 इलेक्ट्रॉन आहेत म्हणजे अष्टक पूर्ण होण्यासाठी 3ची आवश्यकता आहे. म्हणजे 3 जागा आहेत, 3 व्हॅकन्सीज आहे ज्या ठिकाणी त्या एलिमेंटमध्ये जाण्यासाठी त्याला आपण होल्स म्हणतो. तर या ठिकाणी 3 इलेक्ट्रॉन्स आहेत म्हणजे अष्टक पूर्ण होण्यासाठी 5ची आवश्यकता आहे. म्हणजे 5 काय आहेत, होल्स आहेत पी टाईप सेमीकंडक्टरमध्ये. तर द इम्प्युरिटी ॲटम्स ॲडेड प्रोव्हाइड एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन. या ठिकाणी बघू शकता 5 इलेक्ट्रॉन आहेत आणि 3च होल्स आहेत म्हणजे एक्स्ट्रा काय आहेत, इलेक्ट्रॉन्स आहेत या एन टाईप सेमीकंडक्टरमध्ये. एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन असल्यामुळे काय होतं, ते ॲटम डोनर असतात म्हणजे इलेक्ट्रॉन देणारे. इलेक्ट्रॉन रिच स्पेसीज काय करतात, इलेक्ट्रॉन डोनेट करतात. देन दी इम्प्युरिटी ॲटम्स ॲडेड क्रिएट व्हॅकन्सीज म्हणजे व्हॅकन्सीज या ठिकाणी जास्त आहे, त्याला आपण होल्स म्हणतो. या ठिकाणी बघा 5 होल्स आहे आणि 3च इलेक्ट्रॉन आहेत म्हणून इलेक्ट्रॉन कमी आहेत म्हणून ॲक्सेप्टर ॲटम असं आपण त्यांना म्हणतो. दी इलेक्ट्रॉन आर मेजॉरिटी कॅरियर. इलेक्ट्रॉन किती आहेत, इलेक्ट्रॉन्स आहेत 5 म्हणून मेजॉरिटी कशाची म्हणजे मॅक्झिमम काय आहे, इलेक्ट्रॉन. मॅक्झिमम म्हणजेच मेजॉरिटी. तर मायनॉरिटी म्हणजे कमीत कमी काय आहे, तर होल्स आहेत. हेच या ठिकाणी लिहिलं आहे की दी इलेक्ट्रॉन्स आर मेजॉरिटी चार्ज कॅरियर्स अँड होल्स आर मायनॉरिटी चार्ज कॅरियर. दी होल्स आर मेजॉरिटी कॅरियर इन पी टाईप. आता होल्स कसं काय मेजॉरिटी कॅरियर, तर या ठिकाणी 5 काय आहेत, होल्स आहेत म्हणजे जास्तीत जास्त काय आहे, होल्स आहे आणि कमीत कमी काय आहेत, इलेक्ट्रॉन्स आहेत म्हणजे मायनॉरिटी इलेक्ट्रॉनची पी टाईपमध्ये आहे. म्हणजे पी टाईपमध्ये इलेक्ट्रॉन कमीत कमी आहे म्हणजे ते काय आहेत, पॉझिटिव्ह. कारण इलेक्ट्रॉन कसे असतात, निगेटिव्ह असतात. निगेटिव्ह कमी आहे म्हणजे काय जास्त आहे, पॉझिटिव्ह. तर एन टाईपमध्ये इलेक्ट्रॉन जास्त आहेत, 5 आहेत, मॅक्झिमम आहे, मेजॉरिटी आहे, त्यामुळे एन टाईप काय असतं, निगेटिव्ह असतं. देन आता इथून झालेला आहे चॅप्टर तुमचा स्टार्ट. हे आधीचं होतं बेसिक नॉलेज. आता पी एन जंक्शनविषयी आपण बघूयात. एन आणि पी टाईप सेमीकंडक्टर, हे एन टाईप सेमीकंडक्टर अशा प्रकारे आणि हे पी टाईप सेमीकंडक्टर यांचं ज्यावेळेस कॉम्बिनेशन होईल त्यावेळेस आपण म्हणतो त्याला पी एन जंक्शन. तर या ठिकाणी ज्यावेळेस कॉम्बिनेशन होतं त्यावेळेस
या ठिकाणी कॉम्बिनेशन झाल्यानंतर या ठिकाणचे जे प्लस होल्स असतात या ठिकाणचे ते या इलेक्ट्रॉन्सकडे अट्रॅक्ट होतात आणि या ठिकाणचे जे इलेक्ट्रॉन्स असतात ते होल्सकडे अट्रॅक्ट होते. कशामुळं? कारण इकडं निगेटिव्ह साईड आहे आणि इकडं पॉझिटिव्ह साईड आहे. पॉझिटिव्ह होल्स इलेक्ट्रॉनकडं निगेटिव्हकडं अट्रॅक्ट होतात कारण पॉझिटिव्ह निगेटिव्हमध्ये अट्रॅक्शन असतं. तर निगेटिव्ह निगेटिव्ह इलेक्ट्रॉन्ससुद्धा पॉझिटिव्ह होल्सकडं अट्रॅक्ट होतात कारण निगेटिव्ह पॉझिटिव्हमध्ये सुद्धा काय असतं? अट्रॅक्शन असतं. तर त्यामुळं या ठिकाणी काय तयार होती? एक डिप्लेशन लेयर तयार होते जिला आपण म्हणतो डिप्लेशन लेयर. ओके, ही झाली पी-एन जंक्शनची डिप्लेशन लेयर. देन व्हेन ॲन एक्सटर्नल सोर्स ऑफ एनर्जी इज अप्लाइड टू ए पी-एन जंक्शन इट इज कॉल्ड बायस व्होल्टेज किंवा सिम्पली बायसिंग. म्हणजे ज्यावेळेस आपण बाहेरून एखादा एनर्जीचा सोर्स ज्यावेळेस एनर्जी अप्लाय करतो, एनर्जीचा सोर्स कोणाला? पी-एन जंक्शनला, तर त्या प्रोसेसला आपण बायस व्होल्टेज म्हणू शकतो किंवा सिम्पल वेमध्ये बायसिंग असं सुद्धा आपण म्हणतो. देन बाय अ बॅरियर व्होल्टेज सर्वांना माहिती आहे, पण बॅरियर व्होल्टेज काय आहे? तर बॅरियर व्होल्टेज इज द अमाऊंट ऑफ इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स म्हणजे काय? तर इलेक्ट्रो म्हणजे इलेक्ट्रॉन, मोटिव्ह म्हणजे मोशन. इलेक्ट्रॉनला मोशनमध्ये आणण्यासाठी रिक्वायर्ड फोर्सला काय म्हणतो आपण? इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स. आणि बॅरियर व्होल्टेज म्हणजे काय? इज द अमाऊंट ऑफ इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स रिक्वायर्ड टू स्टार्ट करंट थ्रू पी-एन जंक्शन. म्हणजे पी-एन जंक्शनमधून करंट स्टार्ट होण्यासाठी आवश्यक असणाऱ्या, रिक्वायर्ड असणाऱ्या इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स किंवा व्होल्टेजला काय म्हणतो आपण? बॅरियर व्होल्टेज. देन डायोड म्हणजे काय? डायोड इज अ टू टर्मिनल इलेक्ट्रॉनिक कॉम्पोनंट. टू टर्मिनल कोणते डायोडचे? तर पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह हे दोन डायोडचे टर्मिनल आहेत. देन इलेक्ट्रॉनिक कॉम्पोनंट दॅट कंडक्ट्स करंट प्रायमरीली इन वन डायरेक्शन. एका डायरेक्शनलाच तो करंटला फ्लो करतो आणि एका डायरेक्शनला त्याला रेजिस्टन्स कमी असतो म्हणजे करंट कसा असतो? करंट जास्त असतो कारण रेजिस्टन्स करंटला अपोजिशन करतो. तो कमी झाल्यामुळं करंट काय होतो? एका डायरेक्शनला वाढतो. पण ज्यावेळेस करंट दुसऱ्या 2 डायरेक्शन किंवा जास्त डायरेक्शनला फ्लो करायची वेळ येते त्यावेळेस तो हायर रेजिस्टन्स दाखवतो. हायर रेजिस्टन्स म्हणजे रेजिस्टन्स काय झाला? इन्क्रीज झाल्यामुळं या ठिकाणी करंट काय होतो? तर करंट होतो डिक्रीज. त्यामुळं तो करंट एकाच डायरेक्शनला फ्लो करायला अलो करतो, दुसऱ्या डायरेक्शनला फ्लो होऊ देत नाही. देन व्हॉट इज ए पी-एन जंक्शन डायोड? पी-एन जंक्शन काय आहे? अ डिव्हाइस फॉर्म बाय फ्युजिंग म्हणजे कॉम्बिनेशन. आत्ताच बघितल्याप्रमाणे एन टाईप अँड पी टाईप. एन टाईप आणि पी टाईप सेमीकंडक्टरच्या कॉम्बिनेशनने जो डिव्हाइस बनतो किंवा जो डायोड बनतो त्याला आपण म्हणतो पी-एन जंक्शन डायोड. जंक्शन्स म्हणजे काय? जॉईन काय करायचे? तर एन टाईप आणि पी टाईप सेमीकंडक्टर त्याला म्हणतो आपण पी-एन जंक्शन आणि त्यापासून बनलेल्या डायोडला म्हणतो पी-एन जंक्शन डायोड. व्हॉट इज ब्रेकडाऊन व्होल्टेज? द व्हॅल्यू ऑफ रिव्हर्स बायस मोड. रिव्हर्स बायस आणि या ठिकाणचं फॉरवर्ड बायस नंतर सांगेल, त्याआधी आपण समजून घेऊ बायस व्होल्टेज ॲट विच दी रिव्हर्स करंट इन्क्रीजेस. म्हणजे रिव्हर्स करंट इन्क्रीज झाला रिव्हर्स बायस व्होल्टेजमध्ये आणि सडनली इन्क्रीज झाला पण व्होल्टेज चेंज न करता. नॉर्मली व्होल्टेज इन्क्रीज केलं तर करंट इन्क्रीज होतो, बट व्होल्टेजमध्ये कुठल्याही प्रकारचे चेंजेस न करताही जर का करंट इन्क्रीज होत असेल तर त्याला आपण काय म्हणतो? रिव्हर्स करंट इन्क्रीज होत असेल तर त्याला आपण म्हणतो ब्रेकडाऊन व्होल्टेज. आणि नी व्होल्टेज काय आहे? तर फॉरवर्ड बायस व्होल्टेज ज्यावेळेस अप्लाय करतो डायोडला त्यावेळेस जर का तो करंट जो आहे डायोडच्या थ्रू जाणारा तो राईज झाला तर त्याला आपण म्हणतो नी व्होल्टेज. ठीक आहे. तर मग आता फॉरवर्ड बायस आणि रिव्हर्स बायस काय आहे? तर या ठिकाणी सांगतो, ज्यावेळेस एखादा इलेक्ट्रॉनिक कंपोनंट आहे, इलेक्ट्रॉनिक कंपोनंटला 2 टर्मिनल असतात जसं डायोडला आहेत. डायोडचंच उदाहरण घेऊ. ज्यावेळेस डायोडचा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह याला टर्मिनलला ज्यावेळेस एखादा सोर्स
EMF किंवा बॅटरी किंवा मग कुठलाही एखादा सोर्सचं पॉझिटिव्हला पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह कनेक्ट होतं, त्यावेळेस तो डायोड जातो फॉरवर्ड बायसमध्ये. कोणत्या? फॉरवर्ड बायसला. आणि ज्यावेळेस निगेटिव्ह टर्मिनलला पॉझिटिव्ह आणि पॉझिटिव्ह टर्मिनलला निगेटिव्ह म्हणजे क्रॉसमध्ये कनेक्ट होतं, त्यावेळेस तो डायोड जातो रिव्हर्स बायस मोडमध्ये. तर डायोड जो आहे तो फॉरवर्ड बायसमध्ये ऑपरेट होतो, रिव्हर्स बायसमध्ये होत नाही. हे बघा, हा जो ट्रायंगल आहे हा ॲनोड आहे डायोडचा, म्हणजे तो काय आहे? पॉझिटिव्ह साईड आहे. आणि जी ही लाईन आहे उभी ती आहे निगेटिव्ह साईड. आता ह्या ट्रायंगलला बघा, या ठिकाणी पॉझिटिव्ह जे आहे टर्मिनल जोडलेलं आहे आणि याला लाईनला उभी त्याला निगेटिव्ह जोडलेलं आहे, म्हणजे पॉझिटिव्ह ट्रायंगलला पॉझिटिव्हच जोडलं आहे आणि निगेटिव्ह जे आहे ते निगेटिव्हला निगेटिव्हच जोडलं आहे. त्यामुळे तो कशात गेला? फॉरवर्ड बायसमध्ये. आणि या ठिकाणी या ट्रायंगल जो आहे तो पॉझिटिव्ह असतो, डायोडचा ॲनोड असतो म्हणजे काय असतं? तर तो एक डायोडचा पॉझिटिव्ह साईड असते आणि ही डायोडची जी आहे ती कॅथोड असते, म्हणजे निगेटिव्ह साईड असते. पॉझिटिव्ह साईडला निगेटिव्ह या ठिकाणी दाखवलं आहे आणि निगेटिव्ह साईडला पॉझिटिव्ह दाखवलं आहे, म्हणजे या ठिकाणी काय झालं? तो रिव्हर्स बायसमध्ये गेला. आणि ज्यावेळेस फॉरवर्ड बायसमध्ये जातो त्यावेळेस त्याचं स्विच जे या ठिकाणी बघू शकता ते काय आहे? क्लोज आहे. म्हणजे काय झालं? तर तो ऑन झाला. आणि रिव्हर्स बायसमध्ये स्विच ओपन असतं, म्हणजे तो काय झाला? ऑफ झाला. Then an AC voltage varies sinusoidally म्हणजे काय? तर जे वेव्ह असतात, आपण AC व्होल्टेज हे अशा प्रकारे दाखवतो. या दाखवण्याच्या याला आपण हे जी वेव्ह आहे ह्या वेव्हला सायनुसॉइडली वेव्ह म्हणतो. जशा प्रकारे ही स्क्वेअर वेव्ह आहे, ज्या प्रकारे ही ट्रायंगल वेव्ह आहे, त्या प्रकारे या वेव्हला काय म्हणतात? सायनुसॉइडल वेव्ह म्हणतात. ती व्हॅरी कशी करते? म्हणजे सायनुसॉइडली. इट्स व्हॅल्यू अँड डायरेक्शन काय होती? चेंज होती एका सायकलमध्ये. हे बघा, ही AC व्होल्टेज असं दाखवतो. तर AC व्होल्टेज वरती निघलं आहे, देन इकडं डायरेक्शन चेंज केली, म्हणजे तो त्याची डायरेक्शन चेंज करतो टाईमनुसार. रेक्टिफायर कन्वर्ट्स बाय डायरेक्शन, म्हणजे ही डायरेक्शन बाय 2-3 डायरेक्शननी तो करंट फ्लो होते. ते व्होल्टेज जे आहे तो युनिडायरेक्शनमध्ये कन्वर्ट करतं, म्हणजे ह्या अशा प्रकारे DC म्हणू शकतो आपण त्याला. तर अशा प्रकारे तो कन्वर्ट करतो, त्याला रेक्टिफायर म्हणतो. आणि या रेक्टिफायर जी प्रोसेस करतो ACची DC कन्व्हर्टेशनची, तिला रेक्टिफिकेशन म्हणतात. आणि जे इलेक्ट्रॉनिक सर्किट हे रेक्टिफिकेशन करतं, रेक्टिफाय करतं ACला, त्याला आपण रेक्टिफायर म्हणतो. 2 प्रकारचे रेक्टिफायर उपलब्ध आहे, हाफ वेव्ह आणि फुल वेव्ह रेक्टिफायर. तर हाफ वेव्ह रेक्टिफायर आणि फुल वेव्ह रेक्टिफायर कसे वर्क करते हे पुढं बघू. आधी रेक्टिफायर कसा डायोड ॲज रेक्टिफायर कसा वेव्ह करतो हे बघू. तर सगळ्यात पहिलं ट्रान्सफॉर्मर जे त्याला ज्यावेळेस आपण AC व्होल्टेज देऊ 230 व्होल्टचं आणि 50 हर्ट्ज फ्रिक्वेन्सीचं, हे फ्रिक्वेन्सीचं एकक आहे हर्ट्ज. देन ज्यावेळेस प्रायमरी साईडला देऊ त्यावेळेस इकडून AC व्होल्टेज येईल आणि ते AC व्होल्टेज हे अशा प्रकारे आलं आहे. आणि ज्यावेळेस डायोड लावला जाईल ॲज रेक्टिफायर, त्यावेळेस तो ह्या अशा प्रकारे त्याचं रिपलमध्ये कन्व्हर्टेशन करेल. आणि त्यानंतर फिल्टर लावून आपण त्याला थोडं फिल्टर करू शकतो थोडंफार. आणि तरीही ती पूर्णपणे बघू शकता तुम्ही, पूर्णपणे ACमध्ये कन्व्हर्टेशन झालेलं नाही आहे, DCमध्ये कन्व्हर्टेशन झालेलं नाही आहे. तर DCमध्ये पूर्णपणे होण्यासाठी आपण काय करू? व्होल्टेज रेग्युलेटरचा वापर करू, जे की त्याला रेग्युलेट करून आपल्याला DC एक असा कॉन्स्टंट करंट देईल, ज्याला आपण DC म्हणतो. ठीक आहे. नंतर व्हॉट इज रेक्टिफिकेशन? AC व्होल्टेजचं DCमध्ये कन्व्हर्जन करण्याच्या प्रोसेसला आपण काय म्हणतो? रेक्टिफिकेशन. आणि व्हॉट इज रेक्टिफायर? तर रेक्टिफायर म्हणजे काय? AC व्होल्टेजचं जे सर्किट DC व्होल्टेजमध्ये किंवा त्याला रेक्टिफाईज करतं त्याला आपण म्हणतो रेक्टिफायर. देन व्हॉट इज रिपल? दी आउटपुट ऑफ दी रेक्टिफायर. रेक्टिफायरचं जे आउटपुट आहे
ते काय करतं, ए सी कंपोनंट थोडंफार जर का कंपोनंट कंटेन करीत असेल, म्हणजे हे झालं ए सी सरळ, बट थोडंफार ह्या अशा प्रकारे जर का तो असेल वाकडा तिकडा, म्हणजे तो थोडंफार ए सीचे व्हेरिएबल थोडंफार करत असेल, कॉन्स्टंट सरळ दिसत नसेल, तर त्याला म्हणतो आपण ए सी कंपोनंट. ते ए सी कंपोनंट जर का डी सीमध्ये असतील तर त्याला आपण काय म्हणतो, रिपल असं म्हणतो. नंतर हाफ वेव्ह रेक्टिफायर. हाफ वेव्ह रेक्टिफायरसाठी या ठिकाणी डायोड कनेक्ट केला आहे. डायोड या ठिकाणी ए सी हे ए सी व्होल्टेज आपण दिलं आहे. ही प्रायमरी साईड आहे, ए बी ही सेकंडरी साईड आहे. सेकंडरी साईडला डायोड कनेक्ट केलेला आहे. हे आउटपुट भेटतं आहे. या ठिकाणी लोड रेजिस्टन्स कनेक्ट केला आहे. डायोड काय करतो, कशा प्रकारे करतो, तर या ठिकाणी बघा, तो जो आहे तो अशा प्रकारे ए सी करंट व्हेरिएबल येतो, आणि ज्यावेळेस ए सी करंट पॉझिटिव्ह हाफ सायकलमध्ये असतो त्यावेळेस या ठिकाणी या ठिकाणी एला पॉझिटिव्ह टर्मिनल होतं, आणि पॉझिटिव्ह टर्मिनलमुळे या ठिकाणचं जे ॲनोड ट्रायंगलसारखा उलटा ट्रायंगल दिसतो आहे तो काय असतो, ॲनोड असतो, म्हणजे पॉझिटिव्ह असतं. त्यामुळे पॉझिटिव्हला पॉझिटिव्ह कनेक्ट होतं, आणि जो डायोड आहे तो ऑपरेट होतो. बट ज्यावेळेस निगेटिव्ह हाफ सायकल येते त्यावेळेस जो ए पॉईंट आहे या ठिकाणी, ए पॉईंट कुठे या ठिकाणी, त्याला काय होतं, तर त्याला होतं निगेटिव्ह टर्मिनल तयार. निगेटिव्ह टर्मिनल झाल्यामुळे डायोडला पॉझिटिव्हला निगेटिव्ह कनेक्ट होतं, त्यामुळे तो रिव्हर्स बायसमध्ये ऑपरेट होत नाही. त्यामुळे तो ऑपरेट होत नाही, आणि जी खालील जी निगेटिव्ह आहे, निगेटिव्ह हाफ सायकल, त्याला तो वर्क करत नाही. त्यामुळे फक्त आणि फक्त ह्या अशा प्रकारे वरचं जे आहे ते रेक्टिफाय होतं, आणि खालचा जो हाफ सायकल आहे ती जी आहे ती लॉस होते, आणि त्यामुळे या ठिकाणी अशा प्रकारे निगेटिव्ह हाफ सायकल घेतली जात नाही. त्यामुळे या ठिकाणी रेक्टिफाय होतं ए सी कंपोनंट. देन पण रिपल फार मोठ्या प्रमाणात तुम्ही बघू शकता, ह्याच्या प्रकारे रिपल किती मोठ्या प्रमाणात या ठिकाणी भेटलेत. देन नंतर फुल वेव्ह रेक्टिफायर. या ठिकाणी जे आहे, या ठिकाणी ज्यावेळेस पॉझिटिव्ह हाफ सायकल येईल त्यावेळेस इथं पॉझिटिव्ह टर्मिनल, इथं निगेटिव्ह टर्मिनल, कारण एक पॉझिटिव्ह असेल तर दुसरं काय असतं, निगेटिव्ह. या ठिकाणी 2 डायोड कनेक्ट केलेले आहेत. ज्यावेळेस पॉझिटिव्हला पॉझिटिव्ह कनेक्ट होईल, या ठिकाणी ही पॉझिटिव्ह साईड आहे डायोडची, पॉझिटिव्हला पॉझिटिव्ह कनेक्ट होईल D1ला, त्यावेळेस तो ऑपरेट होईल, आणि या ठिकाणी निगेटिव्ह राहील. ज्यावेळेस इथं पॉझिटिव्ह असेल त्यावेळेस या ठिकाणी निगेटिव्ह असेल, आणि निगेटिव्हला पॉझिटिव्ह झाल्यावर D2 जो आहे तो ऑपरेट होणार नाही. पण ज्यावेळेस हा D1 ऑपरेट होणार नाही, म्हणजे या ठिकाणी निगेटिव्ह असेल त्यावेळेस या ठिकाणी पॉझिटिव्ह असेल, त्यामुळे हा ऑपरेट होईल. म्हणजे ज्यावेळेस हा ऑपरेट होणार नाही त्यावेळेस हा होईल, आणि ज्यावेळेस हा होईल त्यावेळेस हा होणार नाही. म्हणजे कोणताच करंट लॉस होणार नाही. हे झालं तर हा जो D1 आहे तो वरचा जो आहे पॉझिटिव्ह हाफ सायकल त्याला कन्व्हर्टेशन करेल, आणि जो खालचा जो आहे तो D2 कन्व्हर्टेशन करेल, आणि आपल्याला जे आउटपुट भेटेल ते जास्त हाफ वेव्ह रेक्टिफायर जर का बघितलं तर हे बघा, अशा प्रकारे या ठिकाणी जी इंटेन्सिटी होती ती कमी आहे, 2च आहेत, बट या ठिकाणी जे आहे ते डबल आपल्याला जास्त इंटेन्सिटीचं ए सी जी सर्किट आहे फ्रिक्वेन्सीचं भेटलेलं आहे. देन ॲडव्हांटेजेस ऑफ ए फुल वेव्ह रेक्टिफायर. फुल वेव्ह रेक्टिफायरचे ॲडव्हांटेजेस. तर रेक्टिफायर टेक्स प्लेस इन बोथ दी ए सी सायकल ऑफ दी ए सी. ए सीचे 2 सायकल ह्या अशा प्रकारे, ही एक सायकल आणि ही दुसरी सायकल, या दोन्ही सायकलमध्ये तो कन्व्हर्टेशन करतो आहे. जो हाफ वेव्ह रेक्टिफायर होता तो ही सायकल लॉस करत होता, बट फुल वेव्ह तसं करत नाही. त्यामुळं तो दोन्ही याच्यात रेक्टिफाय करतो. इफिशियन्सी 2 डायोड आहे आता, D1 आणि D2. हे 2 डायोड असल्यामुळे काय झालं तर त्याची एफिशियन्सी जी आहे ती हायर असते हाफ वेव्ह रेक्टिफायरपेक्षा. देन रिपल इज हे कमी आहेत का, लेस आहेत हाफ वेव्ह रेक्टिफायरपेक्षा. रिपल ह्या अशा प्रकारचे होते कोणत्या, हाफ वेव्ह रेक्टिफायरमध्ये, पण यामध्ये जास्त याचे रिपल्स आहेत, म्हणजे लेस रिपल्स आहेत, आणि इंटेन्सिटी जास्त आहे फुल वेव्ह रेक्टिफायरची. आता झिनर डायोड जो आहे
तो ब्रेकडाऊन या प्रिन्सिपलवर वर्क करतो. झिनर ब्रेकडाऊनच्या प्रिन्सिपलवर. जंक्शन ब्रेकडाऊन जे ते दोन प्रकारचे, ॲव्हलॉन्ची ब्रेकडाऊन अँड झिनर ब्रेकडाऊन. साहजिकच झिनर डायोड कोणत्या ब्रेकडाऊनवर वर्क करत असेल तर झिनर ब्रेकडाऊनवर. देन रिव्हर्स बायस व्होल्टेज त्याला पाहिजे असतं त्या झिनर डायोडला ऑपरेट होण्यासाठी. देन रिव्हर्स करंट इन्क्रीज होतो ज्यावेळेस त्याला रिव्हर्स बायस व्होल्टेज भेटतं. देन झिनर डायोडचं वर्क या ठिकाणी लिहिलं आहे. ज्यावेळेस रिव्हर्स बायस व्होल्टेज दिलं जातं पी एन जंक्शन डायोडला इन्क्रीज केलं जातं. रिव्हर्स बायस व्होल्टेज अक्रॉस पी एन जंक्शन डायोड इज इन्क्रीज्ड. ज्यावेळेस व्होल्टेज इन्क्रीज केलं जातं त्यावेळेस काय होईल, करंट जो आहे तो इन्क्रीज होईल किंवा इलेक्ट्रिक फील्ड जी होईल ती इन्क्रीज होईल जंक्शनमध्ये. आणि दिस रिझल्ट इन अ फोर्स ऑफ अट्रॅक्शन जास्त वाढेल किंवा मग त्यावरचा प्रेशर जास्त वाढेल. कारण करंटमुळं काय होतं तर अट्रॅक्शन किंवा जास्त प्रकारे हीट प्रोड्यूस होऊ शकते. त्यामुळं काय होईल, जंक्शन ब्रेकडाऊन होईल. देन इलेक्ट्रॉन आर रिमूव्ड फ्रॉम दी बॉन्ड्स. म्हणजे इलेक्ट्रॉन्स जे ते बॉन्ड्स तोडतील त्यामुळे त्या ठिकाणी जंक्शन ब्रेकडाऊन होतं. लार्ज करंटमुळं काय होतं त्या ठिकाणी जंक्शन ब्रेकडाऊन होतं. इन्क्रीज दी मोर अँड मोर इलेक्ट्रॉन्स आर रिमूव्ड फ्रॉम दी कोव्हलंट बॉन्ड. मोर अँड मोर कोव्हलंट बॉन्डचे जे हे ते ब्रेकडाऊन होईल आणि या ठिकाणी जंक्शन ब्रेकडाऊन होईल. या वर्किंग प्रिन्सिपलवरच हा झिनर डायोड वर्क करतो. आणि या ब्रेकडाऊनला जे हे त्यालाच आपण काय म्हणतो, झिनर ब्रेकडाऊन. ॲव्हलॉन्ची ब्रेकडाऊनविषयी जास्त दिलेलं नाही आहे. देन अ झिनर डायोड इज पी एन जंक्शन डायोड. त्याला दोन पी एन जंक्शन ह्या अशा प्रकारचा तो डायोड आहे. इथं पी साईड आणि इथं एन साईड. इथं पी साईडमध्ये होल्स आणि एन साईडमध्ये इलेक्ट्रॉन्स, ही पॉझिटिव्ह आणि ही निगेटिव्ह अशा प्रकारचा तो डायोड आहे. देन वर्क्स ऑन डिझायनेटेड. म्हणजे डिझाईन कशासाठी केलेला आहे, कशा ब्रेकडाऊन रिजियनमध्ये वर्क करण्यासाठी तो तयार केला गेला आहे. तो जो आहे तो व्होल्टेज रेग्युलेटर किंवा व्होल्टेज स्टेबिलायझर असे दोन प्रकारे यूज केला जातो. देन सर्किटमध्ये शो केल्याप्रमाणे त्याचा हा सिम्बॉल आहे. हा सिम्बॉल लक्षात ठेवा. डायोडचा सिम्बॉल जो आहे तो अशा प्रकारे आहे, पण याचा कसा आहे थोडा रिव्हर्स बायस वापरत असल्यामुळे उलटा दाखवलेला आहे. आणि या ठिकाणी ह्या अशा प्रकारचं झेड टाईप काढलं आहे. म्हणजे हा झाला त्याचा सिम्बॉल. देन हे अशा प्रकारे तो व्होल्टेज स्टेबल रेग्युलेटर किंवा स्टेबिलायझर हे अशा प्रकारे यूज होतो. या ठिकाणी व्होल्टेज जे ते इनपुट व्होल्टेज दिले, अनरेग्युलेटर व्होल्टेज दिलेलं आहे आपण इनपुटमध्ये. आणि या ठिकाणी लोड रेजिस्टन्स मिली ॲम्पियर. म्हणजे करंट कसा कुठं झिनर डायोडला दिल्यानंतर कसा होतो आणि या ठिकाणी झिनर डायोडमधून गेल्यानंतर कसा होतो ते बघण्यासाठी 2-3 मिली ॲम्पियर लावलेत. आणि या ठिकाणी लोड रेजिस्टन्स करंट कनेक्ट करून व्होल्टेज या ठिकाणी भेटते. ते कसं भेटते, रेग्युलेटर इनपुट आपल्याला भेटते. ओके. नंतर आहे ॲप्लिकेशन ऑफ झिनर डायोड. झिनर डायोडचे नंबर ऑफ म्हणजे बरेचसे ॲप्लिकेशन्स आहेत. तो व्होल्टेज इन फिक्स रिफरन्स व्होल्टेज प्रोव्हाइड इन ट्रान्झिस्टरला रेग्युलेटर किंवा फिक्स व्होल्टेज देण्यासाठी पण उपयोग होतो. आत्ताच बघितल्याप्रमाणे व्होल्टेज रेग्युलेटर म्हणून पण उपयोग होतो. याचे पीक क्लिपर ऑर लिमिटर तर इन अ वेव्ह शेपिंग सर्किट प्रोटेक्टर म्हणून पण यूज होतं. मीटर जे आहे ते डॅमेज होऊ नये म्हणून ॲज अ प्रोटेक्टर म्हणून पण हा यूज होतो. याचे फार मोठे ETC इत्यादी याचे फंक्शन्स आहेत. देन फोटोडायोड. आता फोटोडायोड हा एक स्पेशल टाईपचा असा पी एन जंक्शन डायोड आहे जो की लाईट एनर्जीचं कन्व्हर्टेशन इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये करतो. तो करंट केव्हा जनरेट करतो तर ज्यावेळेस तो लाईटमध्ये ठेवलं जातं म्हणजे सूर्यप्रकाशात ठेवलं जातं त्यावेळेस तो करंट जनरेट करतो. त्याला आपण फोटो डिटेक्टर किंवा फोटो सेन्सर असं पण म्हणतो किंवा अदर नेम्स ऑफ द फोटोडायोड. कोणते, फोटो डिटेक्टर आणि फोटो सेन्सर.
तो कोणत्या बायस मोडमध्ये ऑपरेट होतो, रिव्हर्स बायस मोडमध्ये. हा त्याचा सिम्बॉल आहे. या ठिकाणी फक्त डायोडचा सिम्बॉल आहे, फक्त वरून 2 हे सनलाईट येताना दाखवलेला आहे. देन हा जो आहे तो कसा वर्क करतो ते बघूयात. देन सगळ्यात पहिलं हा पी-एन जंक्शन डायोड आहे, त्यामुळे ही पी साईड आहे आणि ही एन साईड आहे. पी साईड मध्ये होल्स असतात आणि या ठिकाणी इलेक्ट्रॉन्स असतात. ही निगेटिव्ह साईड आपण लिहून टाकू आणि ही पॉझिटिव्ह साईड. ज्यावेळेस या निगेटिव्ह साईडला इलेक्ट्रॉन्स म्हणजे काय, निगेटिव्ह साईड, या निगेटिव्ह साईडला आपण या ठिकाणी बघा काय आहे, पॉझिटिव्ह कनेक्ट आहे. पॉझिटिव्ह टर्मिनल या ठिकाणी कनेक्ट आहे आणि कोणत्या साईडला, निगेटिव्हला. आणि हे पॉझिटिव्ह साईड आहे, हिला कोणतं टर्मिनल कनेक्ट आहे, निगेटिव्ह. म्हणजे हा जो डायोड हा डायग्राममध्ये दाखवलेला आहे, हा कोणत्या बायस मोडमध्ये आहे, रिव्हर्स बायसमध्ये सध्या आहे. ठीक आहे. देन हा वर्क कसा करतो ते बघूयात. सगळ्यात पहिलं म्हणजे हे जे इलेक्ट्रॉन्स या ठिकाणी आहे, ज्यावेळेस या ठिकाणाहून EMF किंवा व्होल्टेज दिलं जाईल त्यावेळेस ते इलेक्ट्रॉन्स या अशा प्रकारे फ्लो होतील. का, तर कारण या ठिकाणी पॉझिटिव्ह आहे आणि निगेटिव्ह जे आहेत इलेक्ट्रॉन ते पॉझिटिव्हकडं अट्रॅक्ट होतील. त्यामुळे हे अशा प्रकारे आणि या ठिकाणी गेल्यानंतर या निगेटिव्हकडून रिपल्शन होऊन ते या अशा प्रकारे या होल्समध्ये जातील. या ठिकाणी जास्तीत जास्त होल्स असतील, त्यामुळे ते होल्स भरून काढतील सर्व. बट ज्यावेळेस ते या ठिकाणी डिप्लेशन लेयर सांगितली होती त्याप्रमाणे ज्यावेळेस इलेक्ट्रॉन इकडं जातील त्यावेळेस ही जी डिप्लेशन लेयर आहे ती इथपर्यंत वाईड होताना दाखवलेली आहे. देन एवढं मिटवून घेतो, देन पुढचं सांगतो. म्हणजे आता आपले इलेक्ट्रॉन कुठं आलेत, या पी रिजनमध्ये आलेत. पी रिजनमध्ये ते काय करतील, तर ते होल्सला भरून टाकतील. देन आता या ठिकाणी वाईड हे झालेली आहे डिप्लेशन लेयर. या ठिकाणचे इलेक्ट्रॉन इकडं गेल्यामुळं ते काय झालेत, या ठिकाणी पॉझिटिव्ह साईड तयार झाली आणि या ठिकाणचे इलेक्ट्रॉन इकडं आल्यामुळं या ठिकाणी निगेटिव्ह साईड तयार झाली. त्यामुळे या ठिकाणचे जे इलेक्ट्रॉन आहे ते इकडं जाणार नाहीत. का, तर या ठिकाणी निगेटिव्हला रिपल्शन करेल, अट्रॅक्शन होणार नाही. त्यामुळं या ठिकाणी अजून आता या ठिकाणी आपण त्याला लाईटमध्ये ठेवणार आहोत. वरून लाईट येताना दाखवलेत. या ठिकाणी कोणती प्रोसेस घडते ते सांगतो. या ठिकाणी ही प्रोसेस घडते, मी या ठिकाणी ती प्रोसेस सांगतो. हा जो पी-एन जंक्शन हा दाखवलेला आहे, हा समजा सिलिकॉनपासून किंवा कोणत्या पण सेमीकंडक्टरपासून बनलेला असेल. ज्यांच्या सिलिकॉन किंवा कोणता पण असेल तर ते सेमीकंडक्टरची व्हॅलेन्सी किती असते, 4 असते. शेवटच्या कक्षेत किती असतात, 4 इलेक्ट्रॉन्स असतात. या ठिकाणी इलेक्ट्रॉन्स दाखवलेत. इलेक्ट्रॉन ज्यावेळेस या ठिकाणी लाईट एनर्जी येईल त्यावेळेस हे जे इलेक्ट्रॉन आहे सिलिकॉनचे या ठिकाणचे ते जे ते इमिट होतील बाहेर, व्हॅलेन्स बँडमधून ते कंडक्शन बँडमध्ये जातील आणि फ्री इलेक्ट्रॉन्स होतील. ते फ्री इलेक्ट्रॉन झालेत, समजा इथं झालेत, समजा या ठिकाणी ते झालेत, तर या ठिकाणाहून ते इकडं जातील. का, तर कारण या ठिकाणी जे आहे ती पॉझिटिव्ह साईड तयार झालेली आहे. कुठं, या ठिकाणी. कारण या ठिकाणाहून इलेक्ट्रॉन इकडे गेलेत, त्यामुळे ही पॉझिटिव्ह साईड झाली आहे ही. आणि या ठिकाणचे जी निगेटिव्ह साईड आहे, निगेटिव्ह साईड करून या ठिकाणी जे सिलिकॉनमधून जे इलेक्ट्रॉन बाहेर पडला, फ्लो झाला, तो इलेक्ट्रॉन, फ्री इलेक्ट्रॉन तो इकडं फ्लो होईल. त्यामुळे काय होईल, ही प्रोसेस जी आहे फक्त एका सिलिकॉनपुरती मर्यादित नसून असंख्य असे सिलिकॉन या ठिकाणी असतील. त्या प्रत्येकामध्ये ही प्रोसेस घडते आणि जे सिलिकॉन आहे देन हे समजा बाहेर जाऊन ह्या अशा प्रकारचे इकडून इकडे गेलेत. सिलिकॉन या ठिकाणी असलेल्या सिलिकॉनमधून इकडे गेल्यानंतर आणि ज्यावेळेस या ठिकाणी एक इलेक्ट्रॉन जो हा तो कुठं जाईल, या ठिकाणी येईल. त्यामुळे या ठिकाणी एक होल तयार होईल. होलमध्ये या ठिकाणी होल तयार झाल्यामुळं हे इथलचे इलेक्ट्रॉन या ठिकाणी अट्रॅक्ट होतील. अट्रॅक्ट झाल्याने
अट्रॅक्ट झाल्यानंतर या ठिकाणी ह्या अशा प्रकारे करंट फ्लो होत असल्यामुळं त्या ठिकाणी इलेक्ट्रॉनचं सर्किट या ठिकाणाहून कंप्लीट झाल्यामुळं पूर्ण या ठिकाणाहून इलेक्ट्रॉन ह्या अशा प्रकारे इकडं आणि इकडं गेल्यामुळं पूर्ण सर्किट जे आहे ते कंप्लीट झालं आहे. त्यामुळे या ठिकाणी इलेक्ट्रॉन करंट फ्लो होईल डायोडमधून, म्हणजे डायोड ऑपरेट होईल कोणत्या मोडमध्ये? रिव्हर्स बायस मोडमध्ये. नंतर आता फोटो डायोडमधून जे आहे ते हे नाही, वन मोर टर्म आहे एक फोटो डायोडची, ती म्हणजे डार्क रेझिस्टन्स. तर डार्क रेझिस्टन्स काय आहे? RDने दाखवतो. इट इज द रेझिस्टन्स ऑफ फोटो डायोड. फोटो डायोडचा रेझिस्टन्स, ज्या रेझिस्टन्सला तो इल्युमिनेशन दाखवत नाही, म्हणजे त्यातून करंट फ्लो होताना दाखवत नाही, त्याला आपण म्हणतो डार्क रेझिस्टन्स. तो कसा डिफाईन केला जातो? तो मॅक्झिमम रिव्हर्स व्होल्टेज, म्हणजे जास्तीत जास्त जे रिव्हर्स व्होल्टेज आहे हे मॅक्झिमम जे रिव्हर्स व्होल्टेज अपॉन डार्क करंट, म्हणजे यांच्या रेशिओने ते दाखवला जातो. रेशिओ म्हणजे प्रमाण किंवा गुणोत्तर म्हणू शकतो आपण त्याला काय म्हणतो आपण? डार्क रेझिस्टन्स ऑफ फोटो डायोड. नंतर ॲडव्हांटेजेस ऑफ फोटो डायोड. ॲडव्हांटेजेस म्हणजे काय ॲडव्हांटेजेस आहेत असे फोटो डायोडमध्ये, जे की त्याला स्पेशल डायोड बनवतात. तर सगळ्यात पहिला डायोडचं जे ॲडव्हांटेज आहे तो आहे क्विक रिस्पॉन्स व्हेन एक्सपोज टू लाईट. म्हणजे रिस्पॉन्स कसा आहे? क्विकली देतो. रिस्पॉन्स ज्यावेळेस आपण त्याला कशामध्ये? लाईटमध्ये ठेवतो त्यावेळेस तो क्विकली रिस्पॉन्स देतो. देन लिनियरली प्रोपोर्शनल. लिनियरली म्हणजे रेषीय, म्हणजे तो डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो. कोणाला? लिनियरली किंवा डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो इंटेन्सिटी ऑफ लाईट. म्हणजे लाईट जेवढे जास्त तीव्रतेने येतील तेवढ्यात जास्त तो इन्सिडंट, लाईट जेवढे तीव्रतेने येतील तेवढा तो करंट काय करेल? फ्लो करेल आणि जास्त इल्युमिनेशन दाखवेल. देन हाय स्पीड. तिसरा जे हाय स्पीड ऑपरेशन एकदम हाय स्पीडने करतो. देन लाईट वेट कसं आहे? लाईट म्हणजे काय असतं? तर लाईट म्हणजे प्रकाश नसून या ठिकाणी आहे कमी किंवा एकदम कमी जे असतं त्याचं लिटल वेट असतं. आणि कम्पॅक्ट साईज म्हणजे अशी एक चीप साईज असते, जास्त मोठी साईज नसते, चीप साईज. ठीक आहे. देन वाईड स्पेक्ट्रल रिस्पॉन्स. जो फोटो डायोड आहे तो सिलिकॉनपासून बनेला असतो आणि रेडिएशन जे वेवलेंथ 190 ते 1100 नॅनोमीटर एवढी त्याची असते. देन रिलेटिवली लो कॉस्ट. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो एकदम स्वस्त असतो, लो कॉस्ट, कमी किमतीचा असतो. देन ॲडव्हांटेजेस ऑफ फोटो डायोड. दोनच ॲडव्हांटेजेस त्याचे या ठिकाणी आहेत. ते म्हणजे पहिला, त्याचे जे टेम्परेचर डिपेंड आहे त्याचं. सेमीकंडक्टरला बँड गॅप जर का बघितला तर ह्या अशा प्रकारे व्हॅलेन्स बँड आणि कंडक्शन बँड आणि व्हॅलेन्स बँडमध्ये थोडं अंतर असतं. त्यामुळे बरेचसे जे सेमीकंडक्टर आहेत ते सेमीकंडक्टर म्हणजे बरेचसे पुष्कळसे सेमीकंडक्टर जे त्यांचं टेम्परेचर डिपेंड असते त्यांचे प्रॉपर्टीज. तसंच मग या फोटो डायोडचे पण टेम्परेचर डिपेंड आहे, म्हणजे टेम्परेचर कधी इन्क्रीज होऊ शकतं. देन लो रिव्हर्स करंट. म्हणजे रिव्हर्स करंट जर का लो दिला तर तो काय करतो? लो इल्युमिनेशन दाखवतो. म्हणजे कमी इनपुट दिलं तर कमीच आउटपुट देईल, जास्त देणार नाही. ठीक आहे. देन ॲप्लिकेशन. फोटो डायोडचे फार ॲप्लिकेशन आहे. या ठिकाणी 8 ॲप्लिकेशन्स दाखवलेत. काउंटर्सचे आहेत, पैसे मोजण्याच्या, नोटा मोजण्याच्या ज्या मशीन्स असतात त्यामध्ये. स्विचेस म्हणजे ॲज अ स्विच पण यूज होतो. हे समजा सर्किट आहे एखादं, अशा प्रकारे सर्किट ॲज अ स्विच पण तो यूज होतो. देन डिटेक्शन ऑफ व्हिजिबल अँड इनव्हिजिबल. दिसणाऱ्या आणि न दिसणाऱ्या रेडिएशन. ज्या रेडिएशन म्हणजे काय? वेव असतात त्या दिसणाऱ्या किंवा न दिसणाऱ्या. म्हणजे कुठं बघा, एअरपोर्टवर ज्या प्रकारे ते मशीन्स असतात जे की आपल्या आतमध्ये बॅगेत काय आहे त्या बॅगेत काय आहे ते पण सांगतं,
ते म्हणजे इनव्हिजिबल असतं आणि काही आपल्याला दिसतं ते सांगतं ते म्हणजे अनव्हिजिबली रेडिएशन ते डिटेक्ट करण्यासाठी समजण्यासाठी आपण त्याचा उपयोग करतो. सर्किट इन विच फास्ट स्विचिंग अँड हाय स्पीड ऑपरेशन आर रिक्वायर्ड. म्हणजे असे काही सर्किट आहे की जिथं फास्ट स्पीड ऑपरेशन रिक्वायर्ड असतं, आवश्यक असते फास्ट स्पीडची. त्या ठिकाणी हे जर का फोटोडायोड कनेक्ट केला तर तो जो आहे तो फास्ट स्पीड ऑपरेशन करून त्या ठिकाणी त्याची गरज पूर्ण करतो. ऑप्टोकपलर्स यूज टू प्रोव्हाइड इलेक्ट्रिक आयसोलेशन बिटवीन दी इलेक्ट्रॉनिक सर्किटमध्ये इलेक्ट्रिक आयसोलेशन प्रोव्हाइड करण्यासाठी उपयोग होतो. फोटो सेन्सर किंवा फोटो डिटेक्टर असं काम पण तो करतो. ॲक्युरेट मेजरमेंट ऑफ लाईट इंटेन्सिटी म्हणजे लाईट किती इंटेन्सिटी म्हणजे तीव्रता किती आहे लाईटची हे बघण्यासाठी पण त्याचा उपयोग होतो. कारण तो लाईटीशीच संबंधित आहे. तो लाईट एनर्जीवरच काम करतो. सेफ्टी म्हणजे सुरक्षा देणारे कशापासून? स्मोक आणि फायर. कुठं जर का फायर समजा बरेचसे पेट्रोल पंप असतात ज्या ठिकाणी जर का आग वगैरे चालत नाही त्या ठिकाणी आपण फायर हे फोटोडायोडचा वापर करून ते डिटेक्ट करू शकतो की कोणतं वस्तू जी आहे ती फायरला जास्त किंवा फायर तयार करू शकते. स्मोक डिटेक्टर म्हणजे सिगारेट वगैरे हे जर का बरेचसे हे पोलिसांना याची गरज पडते या फोटो डिटेक्टरची. ठीक आहे. देन थँक्स फॉर वॉचिंग. लाईक, शेअर अँड कमेंट अँड सबस्क्राईब दी चॅनल. अजून आपण पार्ट 2 लवकरच अपलोड करणार आहोत. थँक यू फॉर वॉचिंग.